असा अप्रतिम केक जर तुम्ही घरी केला ना, तर खाणारे ही चव कधीच विसरणार नाही. इतका अप्रतिम, मऊ, जाळीदार असा हा केक तयार होतो. चवीला तर विचारूच नका. खूपच भारी. टेक्स्चर तुम्ही बघताय किती सुंदर झालेला आहे. कसा करायचा आहे, अगदी सविस्तर रेसिपी आज आपण पाहणार आहोत. चला तर मग या खास रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शुभांगी स्किल्स रेसिपीजमध्ये. ओव्हन आणि गॅसवर दोन्हीही प्रकार मी इथे दाखवणार आहे. चला तर मग या खास रेसिपीला सुरुवात करूया. तर हा केक करण्यासाठी इथे आपण मावा बनवणार आहोत. मावा देखील आपण घरीच तयार करणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये अर्धा कप दूध घातलं. दुधाला उकळी आली की गॅसची फ्लेम अगदी मंद आचेवर करायची आणि यामध्ये 1 टेबलस्पून तूप घालायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची. आता यामध्ये 1 कप मिल्क पावडर घालायची आहे. वजनी प्रमाणात 160 ग्रॅम आहे. तर मिल्क पावडर घातल्यानंतर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचंय. लक्षात ठेवा गॅस बंद केलेला आहे. तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. अजिबात गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे. अशा पद्धतीने मस्त असा हा गोळा तयार होतो आणि अशा पद्धतीने अगदी 5 मिनिटाच्या आत तुम्ही मावा घरीच तयार करू शकता. तर इथे बघा आपला हा मावा तयार झालेला आहे. आता हे एका डब्यामध्ये काढून घेते आणि थंड व्हायला ठेवते. तोपर्यंत आता बघूया पुढची प्रोसेस. आता 300 ग्राम साखर आणि त्यामध्ये 5-6 वेलची घालून पिठी साखर तयार करून घ्यायची. 5 अंडी घेतलेली आहेत. अंडी फोडून घेतली एका बाउलमध्ये. आता बीटरच्या सहाय्याने आपल्याला अंडी छान फेटून घ्यायची आहे. जेवढी अंडी छान फेटली जातात, तेवढी त्यामध्ये हवा भरली जाते आणि तेवढाच आपला केक छान जाळीदार तयार होतो. इथे तुमच्याकडे इलेक्ट्रिक बीटर नसेल, तर तुम्ही विस्करचा वापर करू शकता किंवा मिक्सरच्या सहाय्याने देखील अंडी फेटून घेऊ शकता. अगदी 5 मिनिटं ही प्रोसेस केल्यानंतर इथे बघू शकता अगदी क्रीमी टेक्स्चर आपल्या अंड्याचं आलेलं आहे. आता बाउल छोटा पडत होता म्हणून मोठ्या भांड्यामध्ये हे मिश्रण मी काढून घेतलंय अंड्याचं. तर बघू शकता एकदम व्हाईट हे होईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचंय. त्यानंतर त्यामध्ये 1 कप पातळ केलेलं बटर घालायचंय. 2 कप पिठी साखर घालायची आहे आणि परत थोडंसं मी बीटरच्या सहाय्याने हे मिक्स करून घेते. अगदी 1 मिनिटं. 1 मिनिटभर परत मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला 1/2 कप बारीक रवा घालायचा आहे. इथे आपण मैदा वगैरे अजिबात वापरत नाही आहोत. 1/2 कप बारीक रवा घातलाय. एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. त्यानंतर तयार केलेला मावा घालायचा आहे. तो देखील 1 कप झालेला आहे. माव्यामुळे या केकची चव खूपच अप्रतिम येते. व्हॅनिला इसेन्स घातलाय अगदी 1 चमचा. त्यामुळे अंड्याचा वास अजिबात येणार नाही. त्याचबरोबर आपण वेलची देखील घातलेली आहे. त्यामुळे पण फ्लेवर खूप छान येतो या केकचा. आता बीटरच्या सहाय्याने परत 2-3 मिनिटं एकदा फेटून घेत आहे. तुम्ही अगदी विस्कर वापरून देखील ही सगळी प्रोसेस करू शकता. फक्त त्यामुळे थोडी जास्त मेहनत घ्यावी लागते एवढंच आहे. पण केक पण तेवढाच भारी होतो चवीला. चला तर मग आता हे 2 मिनिटं मी फेटून घेते. आता फेटून घेतल्यानंतर यामध्ये 1 टीस्पून बेकिंग पावडर घालायची, 1/4 टीस्पून बेकिंग सोडा घालायचा आहे आणि आता फक्त स्पॅच्युलाच्या सहाय्यानेच हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर अंडी घातल्यामुळे मस्त असा स्पॉन्जी आणि जाळीदार आपला हा केक तयार होतो. बिना अंड्याचा, बिना दह्याचा देखील हा केक आपण बनवू शकतो. कसा बनवायचा याची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल, तर मला कमेंटमध्ये लिहा. तेव्हाच मग मी ती रेसिपी पण तुम्हाला नक्की दाखवेल. आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर इथे केक टिनमध्ये मी पेपर लावून घेतला, त्याला तूप लावून घेतलेलं आहे केक टिनला. त्यानंतर बॅटर घालायचं, अर्धं भांडंच बॅटर घालायचं. त्यावरती सुकामेवा लावायचा आहे. भांडं टॅप करून घ्यायचं. तर इथे मी 2 प्रकारे हा केक दाखवणार आहे आणि बॅटर देखील 1 किलोच्या प्रमाणात आहे. तर दुसऱ्या भांड्यात देखील बॅटर टाकून घेतलंय. पातेल्यामध्ये गॅसवर हा केक करण्यासाठी 10 मिनिट आधी हे पातेलं मीठ घालून प्रीहीट करून घेतलं होतं. त्यामध्ये हे केकचं भांडं ठेवायचं, त्यावरती झाकण, परत एक वरती झाकण ठेवायचं. त्यावर एखादं जड भांडं ठेवून 1 घंटा मंद आचेवर केक बेक करायला ठेवायचा आहे गॅसवर. आता ओव्हनमध्ये केक बेक करण्यासाठी सुरुवातीला मी 180 डिग्रीवर ठेवला होता. 15 मिनिटानंतर मला वरचा रंग जास्त डार्क वाटायला लागला म्हणून मग मी 120 डिग्रीला परत एक 20 मिनिटं हा केक बेक केला. अशा पद्धतीने ओव्हनमध्ये फक्त हा केक आपला 35 मिनिटामध्ये बेक झालाय. मस्त रंग आलेला आहे आणि छान बघा जाळीदार इथे आपला हा केक तयार झालेला आहे.
आता इथे बरोबर 1 घंटा झालाय. 1 घंटा गॅसवर आपण हा केक बेक केलेला आहे. तर ओव्हनपेक्षा मला पातेल्यामध्ये तयार केलेला केक खूप आवडला. खूप सुंदर रंग देखील त्याला आलेला आहे आणि सुरीच्या साहाय्याने चेक केल्यावर सुरी पण क्लीन निघालेली आहे. आता दोन्हीही केक थोडे थंड होऊ द्यायचे, त्यानंतर कट करून घ्यायचे आहेत. तर आता हा ओव्हनमधला केक तुम्हाला कट करून दाखवते आधी. तर व्यवस्थित कट होतोय. अजिबात असा केकचा भुगरा होत नाहीये. याच्याहून तुम्हाला कळलं असेल की त्यामध्ये छान असा ओलसरपणा देखील आहे. त्याचबरोबर छान जाळी देखील आपल्या केकला पडली आहे. तर अगदी बेकरीमध्ये मिळतो ना, त्यापेक्षा भारी चवीचा आणि दिसायला सुंदर जाळीदार आपला हा केक इथे तयार झालेला आहे. बघू शकता. तर ओव्हनमधल्या केकला वरच्या बाजूने थोडा डार्क रंग आलेला आहे. पण चव अजिबात बदललेली नाहीये. मस्त भाजला गेलेला आहे. बघू शकता. आहे ना अगदी बेकरीमध्ये मिळतो तसा, पण चवीला त्यापेक्षा भारी झालेला आहे. कारण आपण घरी बनवलाय. सगळं साहित्य अगदी फ्रेश वापरून आपण हा केक तयार केलेला आहे. तर तुम्हाला इथे टेक्स्चर दिसतच असेल. अगदी मऊ तयार झालेला आहे. तर आता पातेल्यामधला केक देखील तुम्हाला काढून दाखवते. केक थोडा थंड झाला की सुरीच्या साहाय्याने कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर एखाद्या प्लेटमध्ये हा केक व्यवस्थित काढून घ्यायचा. इको बेकचा पेपर मी खाली लावला होता, त्यामुळे खालच्या बाजूने देखील केक व्यवस्थित असा तयार होतो. अजिबात जळत देखील नाही आणि छान अशी जाळी त्याला पडते. बघू शकता. त्यामुळे इको बेकचा पेपर किंवा साधा टायपिंग पेपर तेल लावून तुम्ही लावला ना तरी देखील चालेल. तर बघू शकता किती सुंदर झालाय ना केक. मला तर ओव्हनपेक्षा जास्त पातेल्यामध्ये गॅसवर तयार केलेला केक जास्त आवडला. माझ्या मते तो जास्त चांगल्या पद्धतीने फुगला. रंगही सुरेख त्याचा आलेला आहे. तुम्हाला कुठला केक आवडला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. घरच्यांना हा केक खायला दिल्यावर त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली, की आतापर्यंत बनवलेल्या केकमध्ये हा सगळ्यात भारी अप्रतिम चवीचा केक झालेला आहे. तर तुम्ही देखील आजच ही रेसिपी बनवून पहा आणि जर तुम्हाला बिना अंड्याचा हा केक कसा करायचा त्याची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिहा. ती रेसिपी नक्कीच मी तुमच्यासाठी घेऊन येईल. चला तर मग हा केक देखील तुम्हाला कट करून दाखवते. खरं तर आज 2 केक बनवले होते. कारण घरामध्ये केक केला की मुलांना लगेचच तो पाहिजे असतो. म्हणून 2 बनवले. आज माझ्या सासूबाईंचा वाढदिवस होता. त्यासाठी हा केक बनवला होता. तर गॅसवरचा केक आणि त्याचा रंग अप्रतिम आलेला आहे. ओव्हन नसेल तर काही हरकत नाही. गॅसवरच बनवा आणि कशी वाटली आजची ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि एकदा नक्की करून पहा. चला तर मग आजची रेसिपी आवडली असेल, उपयोगाची वाटली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा. आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.